नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा आणि तोटा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहेच, परंतु जर आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हा घटक अत्यंत उपयुक्त आहे. कारण नफा आणि तोटा हे प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक वेळेला आपल्या संदर्भामध्ये किंवा आपल्या बाबतीत घडणाऱ्या ह्या घटना आहेत. चला तर मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून का होईना आज आपण नफा आणि तोटा या घटकाचा अगदी सखोल अशा पद्धतीनं अभ्यास करणार आहोत. आणि हा घटक स्कॉलरशिपमध्ये व्यावहारिक गणितामध्ये येतो. आणि या घटकाचे महत्त्व हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला नफा आणि तोटा हा घटक अभ्यासायचा असेल तर त्या संदर्भाने असणाऱ्या काही मूलभूत संकल्पनासुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा की नेमक्या कोणकोणत्या मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम की खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे काय, नफा हा केव्हा होतो, तोटा हा केव्हा होतो, त्याचबरोबर शेकडा नफा म्हणजे काय आणि शेकडा तोटा म्हणजे काय. जर या गोष्टीविषयी आपल्याला माहिती असेल तर मला खात्री आहे की 101% नफा आणि तोटा या घटकावर येणारे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच सोडवता. चला तर मग प्रत्यक्षामध्ये आपण खरेदी किंमत कशाला म्हणतात, विक्री किंमत कशाला म्हणतात, नफा केव्हा होतो, तोटा केव्हा होतो, शेकडा नफा म्हणजे नेमकं काय असतं आणि शेकडा तोटा म्हणजे नेमकं काय असतं हे पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण खरेदी किंमत म्हणजे काय पाहूयात. खरेदी किंमत यालाच इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राईस म्हणजे CP असे सुद्धा म्हणतात. पहा, खरेदी किंमत म्हणजे अशी किंमत की ज्याने एखादी वस्तू आपण खरेदी करतो त्यालाच खरेदी किंमत असे म्हणतात. उदाहरण घ्यायचे म्हटले तर तुम्ही सध्या स्कॉलरशिपची परीक्षा देत आहात, स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहात आणि तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जे स्कॉलरशिपचे पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचे आहे आणि त्या पुस्तकाची किंमत आहे 230 रुपये. म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपचे पुस्तक हे 230 रुपयाला खरेदी केले म्हणजे 230 रुपये ही झाली खरेदी किंमत. थोडक्यामध्ये सांगायचे म्हटलं तर एखादी वस्तू आपण ज्या किंमतीला विकत घेतो ती किंमत म्हणजे खरेदी किंमत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विक्री किंमत म्हणजे काय हे पाहूयात आपण. विक्री किंमत यालाच इंग्लिशमध्ये सेलिंग प्राईस असेही म्हणतात म्हणजेच SP. तर पहा, विक्री किंमत म्हणजे अशी किंमत ज्याने एखादी वस्तू विकली जाते त्यालाच विक्री किंमत असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच ज्या किंमतीला आपण वस्तू विकतो त्या किंमतीला आपण विक्री किंमत म्हणतो. तर हेच उदाहरण घ्यायचे म्हटले तर या ठिकाणी तुम्ही मुलांनो स्कॉलरशिपचे पुस्तक हे 230 रुपयाला विकत घेतलेले आहे, परंतु तुमची परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक विकायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 230 रुपयाला घेतलेलं पुस्तक हे दुसरा विद्यार्थी हा 230 रुपयाला तुमच्याकडून घेणार नाही. तर तुम्ही त्याला ते पुस्तक एकतर अर्ध्या किमतीमध्ये विकता किंवा एकतर तुम्ही
70% ते पुस्तक विकता. तर समजा ते पुस्तक तुम्ही विकलेलं आहे 65 रुपयाला, म्हणजे जर त्याची अर्धी किंमत केली किंवा त्यापेक्षा कमी केली तर 65 रुपयाला ते तुम्ही पुस्तक विकलं. म्हणजे तुम्ही ज्या किमतीला ते पुस्तक विकलेलं आहे ती किंमत म्हणजे ती विक्री किंमत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नफा म्हणजे काय हे पाहूयात. नफा यालाच लाभ असे सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये नफा म्हणजे प्रॉफिट किंवा लाभ म्हणजे गेन असे सुद्धा म्हणतात. मग नफा हा आपल्याला केव्हा होतो पहा, जर आपली विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असेल त्यावेळेस आपल्याला किंवा एखाद्या विक्रेत्याला नफा झाला किंवा लाभ झाला असे आपण म्हणतो. थोडक्यामध्ये पाहायचे म्हटले तर खरेदी केलेली वस्तू ही खरेदीपेक्षा जास्त किमतीला जर आपण विकली तर आपल्याला नफा होतो असे आपण म्हणतो. उदाहरणामध्ये तुम्ही स्कॉलरशिपचे पुस्तक हे 230 रुपयाला घेतलेलं आहे. जर ते पुस्तक तुम्ही 250 रुपयाला विकलं तर म्हणता येईल की तुम्हाला या ठिकाणी 20 रुपये हा नफा झालेला आहे. म्हणजे खरेदी केलेल्या किमतीपेक्षा विक्री किंमत ही आपली जास्त असेल तेव्हा आपल्याला नफा होतो असे म्हणतात. त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती आहे तोटा. तोटा यालाच आपण लॉस असे सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल त्यावेळेस आपल्याला किंवा एखाद्या विक्रेत्याला तोटा झाला असे आपण म्हणतो. म्हणजे खरेदी केलेली वस्तू ही खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला विकली तर या ठिकाणी आपल्याला तोटा होतो. या ठिकाणी आपण स्कॉलरशिपच्याच पुस्तकाचे आणखी उदाहरण घेऊयात. पहा, स्कॉलरशिपचे पुस्तक आपण 230 रुपयाला घेतलेलं आहे आणि आपली परीक्षा झाल्यानंतर ते पुस्तक आपण एखाद्याला अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे 65 रुपयाला ते विकलेलं आहे. तर आपली विक्री किंमत ही 65 रुपये आहे आणि खरेदी किंमत ही 230 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण 65 रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजे खरेदी केलेली वस्तू ही खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला विकली म्हणजे तोटा होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नफा किती झाला, तोटा किती झाला हे सर्व जस्ट जनरल व्याख्याच्या मदतीने किंवा तोंडी पाहितलेलं आहे. परंतु नफा तोटा, शेकडा नफा शेकडा तोटा किती झाला यासाठी काही सूत्राचा उपयोग केलेला आहे आणि त्या सूत्रांच्या मदतीने आपल्याला नफा काढता येतो, तोटा काढता येतो, शेकडा नफा काढता येतो, शेकडा तोटा काढता येतो. त्याचबरोबर ज्यावेळेस एखाद्या गणितामध्ये आपल्याला शेकडा नफा दिला असेल, शेकडा तोटा दिला असेल तर त्यावेळेस खरेदी किंमत काढणे, विक्री किंमत काढणे, यापैकी कोणत्याही एकाची किंमत दिली असेल तर दुसऱ्याची किंमत काढणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला फक्त सूत्रांच्याच आधारे काढता येतात. तर यासाठी नफा आणि तोटा या पाठामध्ये जे काही सूत्र दिलेले आहेत, नफा तोटा, शेकडा नफा शेकडा तोटा, विक्री किंमत, खरेदी किंमत, तर या सर्वांचे सूत्रे पाहूयात की नेमकं कोणकोणत्या प्रकारची सूत्र आहेत आणि या सूत्रांच्या आधारे आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किंमत ही तुम्हाला माहितीच आहे.
ज्या किमतीला वस्तू खरेदी केलेली आहे ती आहे खरेदी किंमत आणि ज्या किमतीला वस्तू विकलेली आहे ती आहे विक्री किंमत. तर यानंतर पहा नफा. तर नफा काढण्यासाठी सूत्र अशा पद्धतीनं आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि या सूत्राच्या आधारे आपल्याला नफा काढता येतो. त्यानंतर तोटा काढण्यासाठी सूत्र आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. नफा आणि तोटा हे आपल्याला या दोन्ही सूत्रांच्या आधारे नफा आणि तोटा काढता येतो. ज्यावेळेस आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे आणि शेकडा तोटा काढायचा आहे त्यावेळेस या दोन सूत्राचा उपयोग होतो. पहा, शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष झालेला नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. या सूत्राच्या आधारे आपल्याला शेकडा नफा काढता येईल. त्याचबरोबर शेकडा तोटा काढायचा असेल तर त्यावेळेस शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. अशा पद्धतीनं या सूत्राचा उपयोग करून तुम्हाला शेकडा तोटा काढता येईल. म्हणजे शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढण्याची ही दोन सूत्र आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा उदाहरणामध्ये दिला असेल, त्याचबरोबर खरेदी किंमत किंवा विक्री किंमत यापैकी एकाची किंमत दिली असेल आणि दुसऱ्याची किंमत तुम्हाला काढायची असेल, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी विक्री किंमत हे सूत्र वापरता येईल. पहा, विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत गुणिले कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा भागिले 100. आणि दुसरं जे सूत्र आहे तर ते आहे विक्रीची किंमत बरोबर खरेदीची किंमत गुणिले 100 कंसामध्ये 100 मायनस शेकडा तोटा भागिले 100. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, शेकडा सूट व शेकडा नफा हा तुम्हाला दिलेला आहे. छापील किंमत व खरेदी किंमत याच्यापैकी एक किंमत दिली आहे तर दुसरी किंमत काढायची आहे तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला खरेदीची किंमत या सूत्राचा उपयोग करावा लागेल. खरेदीची किंमत बरोबर विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. आणि दुसरं जे सूत्र आहे, खरेदीची किंमत बरोबर विक्रीची किंमत गुणिले 100 भागिले 100 मायनस शेकडा नफा. अशा पद्धतीनं तुम्हाला एकूण या 4 सूत्रांचा उपयोग करून शेकडा नफा शेकडा तोटा हा दिला असताना खरेदी किंमत काढणे, विक्री किंमत काढणे, त्याचबरोबर छापील किंमत दिली असताना खरेदी किंमत दिली असताना ती एकाची छापील किंमत काढायची किंवा खरेदी किंमत काढायची. अशा पद्धतीनं तुम्हाला उदाहरणे ही वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, नफा आणि तोटा यावर आधारित काही प्रश्नाचा सराव पाहूयात की नेमकं परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात. पहा, यासाठी नमुना प्रश्न अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पहा, प्रश्न असा आहे की 7.5 म्हणजे 7.5 रुपये डझन या भावाने 16 डझन पेन्सिली ह्या विकत घेतल्या आणि शेकडा 20 नफा मिळविण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 75 पैसे, दुसरा पर्याय आहे 80 पैसे, तिसरा पर्याय आहे 90 पैसे आणि चौथा पर्याय आहे 1 रुपया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ज्या 16 डझन पेन्सिली आहेत तर या 16 डझन पेन्सिलीची काय करावी लागेल, खरेदी किंमत काढावी लागेल. आता या ठिकाणी पहा की 7.5 रुपये डझन म्हणजे 1 डझनाचे आपल्याला सोडवताना 1 डझन पेन्सिली घेतल्यात आपण. 1 डझन पेन्सिलीचा भाव किती आहे, 7.5 रुपये आहे. तर आपल्याला काय करायचे,
की 16 डझन पेन्सिली आपण विकत घेतलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला 16 डझन पेन्सिलीची खरेदी किंमत काढायची आहे. तर पहा, 16 डझन पेन्सिली यांची असणारी खरेदी किंमत, या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहित आहे मी की खरेदी किंमत बरोबर 16 गुणिले 7.5 रुपये. म्हणजे 16 डझन पेन्सिलीचा जर आपण खरेदी किंमत पाहायची म्हटलं तर 120 रुपये. म्हणजे आपण 16 डझन पेन्सिली ह्या 120 रुपयाला विकत घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला शेकडा 20 नफा याने शेकडा 20 नफा आपल्याला मिळवायचा आहे. तर प्रत्येक पेन्सिल आपल्याला केवढ्याला विकावी लागेल? तर पहा, शेकडा नफा, शेकडा नफा हा 20, म्हणजेच जेवढी खरेदी आहे त्या खरेदीच्या आपल्याला 20% नफा मिळवायचा आहे. म्हणजेच 1/5 पट नफा आपल्याला मिळवायचा आहे. हे पण किती? खरेदी किंमतीवर. आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत किती आहे? 120 रुपये ही खरेदी किंमत आहे. तर ह्या खरेदी किंमतीवर आपल्याला 20% नफा म्हणजे 1/5 पट आपल्याला काय करायचं आहे? नफा मिळवायचा आहे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, निव्वळ नफा बरोबर 120च्या 1/5 पट आपल्याला करावे लागेल. म्हणजेच 120 गुणिले 1/5 बरोबर 5 दोन्ही 10, 5 20. म्हणजे या ठिकाणी आपल्याला निव्वळ नफा हा 120 रुपयावर 24 रुपये होणार आहे. म्हणजेच आता पहा, आता एकूण विक्री किंमत, एकूण विक्री किंमत, आता हे आपल्याला खरेदी किंमत अधिक निव्वळ नफा. पहा, खरेदी किंमत ही आपली 120 रुपये आहे. त्यानंतर निव्वळ नफा हा 24 रुपये होणार आहे. म्हणजेच 144 रुपयाला आपल्याला त्या पेन्सिली विकाव्या लागणार आहेत. म्हणजेच याचं पैशामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर 14,400 पैसे होतात याचे. कारण 144ला आपल्याला 60ने गुणावे लागेल. तर आता आपल्याकडे किती डझन पेन्सिली आहेत पहा? 16 डझन पेन्सिली आहेत. 16 डझन पेन्सिली म्हणजेच 16 गुणिले 12, कारण एका डझनामध्ये 12 पेन्सिली येतात. म्हणजे पूर्ण टोटल पेन्सिली आपल्याकडे किती आहेत? 192 पेन्सिली आहेत. तर पहा, म्हणून आता प्रत्येक पेन्सिल, आता ही 192 पेन्सिलची किंमत आहे 14,400 पैसे. तर त्यासाठी आपल्याला एक पेन्सिल, इथं प्रश्न असा विचारला आहे की प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी. यासाठी आपल्याला एका पेन्सिलची किंमत काढावी लागेल. पहा, प्रत्येक पेन्सिल हे आपल्याला केवढ्याला विकावी लागेल? पूर्ण 192 पेन्सिलची किंमत आहे 14,400 आणि भागिले आपल्याला 192 करावे लागेल. म्हणजेच याचा जर भागाकार केला तर या ठिकाणी 75
पैसे. उत्तर येतं या ठिकाणी 75 पैसे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे गणित आहे ते यामध्ये पर्याय क्रमांक 1 75 पैसे म्हणजेच 7.5 डझन भावाने 16 पेन्सिली घेतल्या तर 20% जर आपल्याला शेकडा नफा मिळविण्यासाठी ही प्रत्येक पेन्सिल आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल? 75 पैशाला ही पेन्सिल विकावी लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय 4 आहेत. पहा, पहिला पर्याय आहे 10, दुसरा पर्याय आहे 11, तिसरा पर्याय आहे 11 गुणिले 1/9 आणि चौथा पर्याय आहे 9 गुणिले 1/11. तर सर्वप्रथम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचा विचार करा. प्रश्न काय विचारले? विक्रीची किंमत ही नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय? तर सर्वप्रथम आपल्याला विक्रीची किंमत माहिती पाहिजे. मग या ठिकाणी प्रश्नामध्ये तर आपल्याला विक्रीची किंमत दिलेली नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं? आपल्याला शेकडा नफा म्हटलं की आपण 100 ग्राह्य धरतो. तर पहा, विक्रीची किंमत काय करायची की आपण 100 रुपये मानायची आहे. विक्रीची किंमत किती? 100 रुपये आहे. आणि ही नफ्याच्या 10 पट असल्यामुळे, ही नफ्याच्या काय झालेली आहे? 10 पट असल्यामुळे या ठिकाणी नफा हा 10 रुपये. तर म्हणून आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. आता विक्रीची किंमत 100 रुपये आणि नफ्याची किंमत 10 रुपये म्हणजे 100 रुपयामधून 10 रुपये वजा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. पहा, म्हणून खरेदीची किंमत ही 90 रुपये आहे. मग आता 90 रुपये खरेदीवर किती? 10 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. तर शेकड्या नफ्याचं आपण सूत्र पाहितलेलं आहे. या अगोदर आपण शेकड्या नफ्याचं सूत्र पाहितलेलं आहे. शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग शेकडा नफा बरोबर एकूण नफा हा आपल्याला किती झालेला आहे? 10 रुपये. खरेदी किंमत आपली किती आहे? 90 रुपये आणि गुणिले 100. याचं उत्तर काढताना याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर पहा, 10 गुणिले 100 हे अशा पद्धतीने 1000 होतात आणि खाली 90. मग 90 वरचं 1 शून्य आणि 1000 वरचं 1 शून्य कॅन्सल झाल्यानंतर 100 भागिले 9 अशा पद्धतीने राहते. तर आता या ठिकाणी जे 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी पाहायचं आहे 100 भागिले 9 आहे का उत्तर? नाही. मग याचं रूपांतर आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये करायचं आहे. मग संक्षिप्त रूपामध्ये करताना 11 1/9 जी, तर सर्वप्रथम पहा, जरी तुम्हाला संक्षिप्त रूप करता येत नसेल तर छेदस्थानी 9, तर पर्याय क्रमांक 1 2 3 4 याच्यामध्ये अशी कोणती संख्या आहे की ज्याच्या छेदस्थानी 9 आहेत हे शोधायचे आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 3 याच्या छेदस्थानी 9 आहेत म्हणजेच आपलं उत्तर हे 3 असणार आहे. तर 3 उत्तर घेऊन या ठिकाणी 100 छेदस्थानी 9 याचं संक्षिप्त रूप करायचं. पहा, बरोबर येतं 11 1/9 म्हणजे 9 गुणिले 11 99 अधिक 1 असे 100 छेदस्थानी 9 हा पर्याय क्रमांक आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला अशाही प्रकारचा एक प्रश्न येऊ शकतो. पहा, एक वस्तू ही 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू 95 रुपयाला विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट तुम्हाला नफा होतो. तर खरेदी किंमत किती? हा प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाता.
पाऊणपट सर्वप्रथम तोटा होत आहे, नंतर तोट्याच्या पाऊणपट नफा होतो आहे, तर खरेदी किंमत किती असेल? तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करा. तर पहा, सर्वप्रथम पाहूयात की या प्रश्नासाठी नेमके या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय क्रमांक कोणकोणते आहेत. पहा, नंबर 1चा पर्याय आहे 70 रुपये, नंतर आहे 80 रुपये, तिसरा पर्याय आहे 75 रुपये आणि चौथा पर्याय आहे 90 रुपये. तर या ठिकाणी प्रश्न पहा, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? एक वस्तू 60 रुपयाला विकली. मग सर्वप्रथम लिहून काढायचं आहे 60 रुपये ही विक्री किंमत, आणि त्याचबरोबर ती वस्तू 95 रुपयाला विकली आणि दुसरी त्याच वस्तूची विक्री किंमत किती आहे? 95 रुपये. तर सर्वप्रथम काय करा, या दोन्ही किमतीमधला फरक बाजूला काढून घ्या. 95 - 60 हा 35 रुपये फरक आलेला आहे. मग आता एक गोष्ट करा विद्यार्थी मित्रांनो, की विक्री किंमत ज्यावेळेस 60 रुपये होती, तर 60 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किमतीपेक्षा 1 भाग इतकी रक्कम कमी मिळते. तर विक्री किंमत 95 रुपये असता खरेदी किमतीपेक्षा पाऊण भाग इतकी रक्कम आपल्याला जास्त मिळते. म्हणजे 60 रुपये विकले तर तोटा होतो. 60 रुपयानं जर ती वस्तू विकली तर काय तुम्हाला तोटा होतो. मग तोटा किती होतो हे माहिती नाही, म्हणून असं गृहीत धरायचं आपण की 60 रुपये ही विक्री किंमत असताना खरेदी किमतीपेक्षा आपल्याला 1 भाग ही कमी रक्कम मिळते. आणि तीच वस्तू जर 95 रुपयाला विकली तर खरेदी किमतीपेक्षा पाऊण भाग इतकी रक्कम आपल्याला काय होते, ही जास्त मिळत आहे. म्हणून या दोन विक्री किमतीतील फरक घ्यायचा. 1 भाग अधिक पाऊण भाग म्हणजे 1.25 भाग. तर त्याचं रूपांतर आपल्याला एकदम संक्षिप्त रूपामध्ये करायचं आहे. 1 भाग आणि पाऊण भाग म्हणजे 3/4. तर याचं या ठिकाणी 7/4 भाग झाले. तर दोन विक्रीमधील किमतीतील फरक किती? 7/4 भाग झाले आहेत. आणि असाच आपण फरक काढला तर तो फरक आहे आपला 35 रुपये. म्हणून 7/4 भाग बरोबर 35 रुपये. तर 1 भागासाठी या ठिकाणी किती रुपये असणार आहेत? म्हणजे 35 गुणिले 4/7 बरोबर याची किंमत आलेली आहे 20 रुपये. म्हणजे 60 रुपयाला ज्यावेळेस आपण एक वस्तू विकणार आहोत तर 60 विक्री किमतीमध्ये 1 भाग तोटा म्हणजे 20 रुपये हा तुमचा तोटा झालेला आहे. मग शेवटी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा, म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत ही आपली 60 रुपये आहे अधिक तोटा हा तुमचा 20 रुपये झालेला आहे बरोबर या ठिकाणी 80 रुपये. म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत ही 80 रुपये असणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, की अशासुद्धा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो विद्यार्थ्यांनो. पहा, प्रश्न असा आहे की एका दुकानदाराने 2 खुर्च्या प्रत्येक 720 रुपयाला विकल्या. त्याला एका खरेदीच्या 20% नफा झाला व एका खरेदीच्या 20% तोटा झाला. तर या व्यवहारात शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा किती झालेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहेत. पहिला पर्याय आहे 4% नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा आहे 4% तोटा. पर्याय क्रमांक तिसरा आहे 3% नफा आणि पर्याय क्रमांक चौथा आहे ना नफा ना तोटा. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम कोणतंही गणित सोडवायचं म्हटलं तर प्रश्न हा काळजीपूर्वक वाचावा लागतो. जर तुम्हाला प्रश्न हा समजला तरच उत्तर हे निश्चित काढता येईल. पहा, प्रश्न आहे एका दुकानदाराने 2 खुर्च्या
ह्या 720 रुपयाला विकल्या आहेत आणि त्याला एका खरेदीत 20% नफा आणि दुसऱ्या खरेदीत 20% तोटा झालेला आहे, तर त्याला शेकडा नफा अथवा तोटा किती झाला हे काढायचं आहे. आता स्पष्टीकरण देताना सर्वप्रथम विक्री किंमत ही समान आहे दोघांची, कारण 720 रुपयाला विकलेलं आहे म्हणजे विक्री किंमत ही दोघांची सारखी आहे आणि फक्त शेकडा नफा व शेकडा तोटा हे सुद्धा समान आहेत. तर आता व्यवहारामध्ये त्याला तोटाच होणार आहे पहा. तर शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटाचा वर्ग भागिले 100 एवढा त्याला काय होणार आहे, शेकडा तोटा होणार आहे. तर शेकडा तोटा हा 20 आहे, मग 20चा वर्ग भागिले 100 बरोबर 400 भागिले 100 म्हणजे 4%, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर त्याला व्यवहारामध्ये 4% हा तोटा होणार आहे, कारण 2 खुर्च्या 720 रुपयाला विकलेल्या आहेत, त्याला एकाच खरेदीत 20% नफा आणि 20% तोटा झाला आहे. मग नफा झाला आहे त्यात काही प्रॉब्लेमच नाही, परंतु 20% काय झालेलं आहे, दुसऱ्या खुर्चीमध्ये त्याला तोटा झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की 5 बाकांची विक्री किंमत ही 6 बाकांच्या खरेदी किमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा किती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलेच आहे, सर्वप्रथम ज्यावेळेस आपण एखादे गणित सोडवायचं असेल आपल्याला, त्यावेळेस प्रश्न हा समजून घेणं आवश्यक आहे. तर प्रश्न असा आहे की 5 बाकांची विक्री किंमत ही 6 बाकांच्या खरेदी किमती इतकी आहे, तर या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. तर जनरल आपल्याला लगेच लक्षात येईल की 5 बाकांची विक्री ही 6 बाकांच्या खरेदी किमती इतकी आहे, म्हणजेच 1 बाकाची किंमत ही शिल्लक राहणार आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला व्यवहारामध्ये हा नफा होणार आहे. तर पहा की नेमकं नफा किती होईल. या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय आहेत 10% नफा, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे 15% तोटा, तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे 25% तोटा आणि चौथ्या क्रमांकाचा पर्याय आहे 20% नफा. तर पहा, तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत दिलेली नाही, खरेदी किंमत दिलेली नाही, परंतु आपल्याला ती काढायची आहे. त्यासाठी आपण एका बाकाची खरेदी किंमत ही 1 मानू आणि 6 बाकांची खरेदी किंमत ही 6 रुपये मानणार आहोत, म्हणजेच 5 बाकांची विक्री किंमत ही 6 रुपये आहे, म्हणून एका बाकाची विक्री किंमत ही असणार आहे 6/5. याचं जर भागाकार केला तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 1.20 आणि या व्यवहारात आपल्याला 1.20 एवढा हा नफा होणार आहे. आणि या ठिकाणी हा झाला तुमचा निव्वळ असणारा नफा आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढा. ज्यावेळेस आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर शेकडा नफा काढण्याचं सूत्र तुम्हाला माहितीच आहे. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आता शेकडा नफा, निव्वळ नफा हा तुमचा 0.20 गुणिले 100 भागिले 1 बरोबर या ठिकाणी 20% हे तुमचा शेकडा नफा झालेला आहे. मग या ठिकाणी आपण पर्यायामध्ये पाहितलं तर 4 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 4, 20% नफा या ठिकाणी आपल्याला होईल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे की नफ्याची किंमत ही विक्रीच्या 1 छदस्थानी 21 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती. पर्याय क्रमांक आहेत 3%, 4%, 5% आणि 6%. तर सर्वप्रथम पहा, या ठिकाणी आपल्याला नफ्याची किंमत ही विक्रीच्या 1 छदस्थानी 21 पट दिलेली असेल, तर
या ठिकाणी आपल्याला नफा हा माहिती नाही, त्यामुळे आपण नफा हा एक भाग पकडणार आहोत. म्हणून नफा जर एक भाग असेल तर या ठिकाणी विक्री ही 21 होईल. म्हणून खरेदी बरोबर विक्री मायनस नफा हे याचं सूत्र आहे. मग खरेदी किंमत ही 20 रुपये येणार आहे. जर आपल्याला नफा माहिती असेल, खरेदी किंमत माहिती असेल तर 101% आपल्याला शेकडा नफा हा काढता येतो. आणि प्रश्नामध्ये या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की शेकडा नफा किती. तर शेकडा नफ्याचं सूत्र तुम्हा सर्वांना माहिती आहे. शेकडा नफ्याचं सूत्र असं आहे की नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे, त्यावेळेस नफा जर एक भाग असेल, नफा हा एक भाग आहे आणि खरेदी किंमत ही आपली 20 आलेली आहे. मग 1/20 गुणिले 100. ज्यावेळेस याचा आपण भागाकार आणि गुणाकार करणार आहोत तर आपल्याला उत्तर मिळते 5%. शेकडा नफा हे 5% आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की 12 पुस्तके विकून 2 पुस्तकांच्या विक्री एवढा नफा होतो, तर शेकडा नफा हा किती आहे. तर पर्याय क्रमांक आहे 20, पर्याय क्रमांक 2 आहे 25, पर्याय क्रमांक 3 आहे 16, 2 छेदस्थानी 3 आणि चौथा पर्याय क्रमांक आहे 80. तर सर्वप्रथम पहा आपल्याला नेमक्या कशा कशाच्या किमती दिलेल्या आहेत. 12 पुस्तकं आहेत, ते विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या विक्री एवढा नफा होतो, तर शेकडा नफा काढायचा आहे. मग 12 पुस्तकांच्या विक्रीत 2 पुस्तकांच्या विक्री एवढा नफा म्हणजे विक्रीच्या 1/6 नफा. याचाच अर्थ 1 रुपये ही विक्री असेल तर नफा हा 1/6 रुपये होणार आहे आणि खरेदी किंमत ही 5/6 असेल. तर ज्यावेळेस आपल्याला नफा माहिती आहे, खरेदी किंमत माहिती आहे, तर त्यावेळेस शेकडा नफा काढता येतो. तर या ठिकाणी पहा, शेकडा नफा बरोबर 1/6 भागिले 5/6 गुणिले 100 बरोबर 20. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे 20 आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 20 घड्याळे हे 10,200 रुपयाला विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती रुपये असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पहा. 407 रुपये, 440 रुपये, 410 रुपये आणि 425 रुपये. तर ज्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे त्यावेळेस दिलेल्या बाबींचा विचार करणे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी पहा, 20 घड्याळे हे 10,200 रुपयाला विकली, म्हणजे 20 घड्याळांची आपल्याला विक्री किंमत माहिती आहे. 20 घड्याळांची विक्री किंमत आहे 10,200 आणि त्यावेळेस 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा होतो. मग याचाच अर्थ पहा की 20 घड्याळांची विक्री किंमत ही 20 घड्याळांची खरेदी किंमत अधिक 4 घड्याळांची खरेदी किंमत म्हणजे बरोबर 24 घड्याळांची असणारी खरेदी. म्हणजेच एका घड्याळाची खरेदी किंमत ज्यावेळेस आपल्याला काढायची आहे त्यावेळेस 10,200 भागिले 24 केल्यानंतर आपल्याला 1 घड्याळाची किंमत मिळते. तर एका घड्याळाची किंमत आलेली आहे 425. म्हणून या प्रश्नाचा जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 425 रुपये. मग अशा पद्धतीचं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे परीक्षेमध्ये असू शकतात. जर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सराव करणे. या प्रश्नाच्या आधारे भरपूर प्रश्नाचा सराव करा. तुम्ही जितकं जास्त प्रमाणामध्ये सराव करताल तितक्या जास्त प्रमाणामध्ये यश हे तुमचे निश्चित होईल. अशा प्रकारे
हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ जर असेच तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. धन्यवाद.